लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट, संक्रांतीची भेट मिळणार. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, थेट 4500 रुपयाचा संक्रांतीचा बोनस मिळणार. मकर संक्रांत बोनस आता लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. थेट डबल गिफ्ट म्हणजे मकर संक्रांतीच्या सणानिमित्त दोन गिफ्ट आता वाटप होणार आहेत. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. आजची आली आहे सर्वात मोठी अपडेट. तर बघा, पैठणी साडी सुद्धा वाटप होणार आहे. मोठे मोठे गिफ्ट आता जमा होणार आहेत. पाहूया ही संपूर्ण जबरदस्त अशी ऑथेंटिक अपडेट. तर बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला असेल तर तुमच्यासाठी आज आहे गुड न्यूज. आज होणार लाडक्या बहिणींसाठी मकर संक्रांती निमित्त बोनस वितरण. मकर संक्रांती बोनस डिस्ट्रीब्युशन फॉर विडोड सिस्टर्स टुडे. तर बघा, महाराष्ट्र शासनाची प्रचंड गाजलेली योजना, ती योजनेचं नाव आहे लाडकी बहीण योजना. तर या लाडकी बहीण योजनेमध्ये आता मकर संक्रांतीच्या सणानिमित्त बोनस वाटप होणार आहे. तर पाहूया कोणाला कधी पैसे मिळणार, किती पैसे मिळणार, किती बोनस मिळणार. लाडक्या बहिणींची अखेर आता प्रतीक्षा संपली. अखेर बहिणींची प्रतीक्षा संपली. आज 100% पैसे सोडणारच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. तर बघा, SBI बँक आणि पोस्ट बँकेमध्ये सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. त्यानंतर इतर सर्व बँकेमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे जमा होणार आहेत. अखेर आता बहिणींची प्रतीक्षा संपली. तर बघा, महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. या 36च्या 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे वितरण होणार आहे. तर बघा, हे 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यापैकी कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहत आहात? तर बघा, सहभागी सरकारी बँकांमध्ये त्यानंतर पैसे जमा होतील. सर्वात पहिल्यांदा पोस्ट बँक, SBI बँक, बँक ऑफ बरोडा, कॅनरा बँक, बँक ऑफ इंडिया, युनियन बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, पंजाब नॅशनल बँक अशा बँकेमध्ये सर्वात अगोदर आता हा बोनस, हे पैसे जमा करण्यात येणार आहे. बघा, लाडकी बहीण योजना सर्वात मोठी अपडेट. लाडक्या बहिणींना आता मिळणार मकर संक्रांतीचा बोनस. थेट 4500 रुपयाचं गिफ्ट, ट्रिपल गिफ्ट लाडक्या बहिणीला जमा होणार. महाराष्ट्र शासनाची ही योजना महिलांसाठी ठरत आहे फायदेमंद. या योजनेअंतर्गत आता सर्वच पात्र बहिणींना 100% पैसे जमा होणार आहेत. मकर संक्रांतीचा बोनस मिळणार आहे. परंतु हा बोनस नेमका कधी मिळणार आहे? तर लाडकी बहीण योजनेचे जर तुम्ही लाभार्थी असाल तर तुमच्यासाठी आहे खुशखबर, खुशखबर, खुशखबर. यंदाची लाडक्या बहिणीची संक्रांत गोड होणार. 3000 प्लस 4500 रुपयाचं गिफ्ट, 1500 प्लस 4500 रुपयाचं गिफ्ट लाडक्या बहिणीला जमा होणार. हॅपी मकर संक्रांती. या वर्षीची संक्रांत गोड होणार. या संक्रांतीच्या सणानिमित्त आता लाडक्या बहिणीला मकर संक्रांतीचा बोनस जमा होणार आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. आपल्या चॅनलवरील सर्व व्ह्यूअर, सर्व सबस्क्रायबर तसेच सर्व लाडक्या बहिणींना हॅपी मकर संक्रांती. मकर संक्रांती सणाच्या तसेच नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आता तुम्हाला मोठे मोठे गिफ्ट जमा होणार आहेत. लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी ऑथेंटिक अशी अपडेट आलेली आहे. तर बघा, लाडकी बहीण योजना, नमस्कार. आजची सर्वात मोठी अपडेट आलेली आहे. नोव्हेंबर प्लस डिसेंबरचा हप्ता पहिला टप्पा वितरण. या दोन्ही महिन्याचा हप्ता अजूनपर्यंत लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जमा झालेला नाहीये. बघा, नोव्हेंबर महिना संपला, डिसेंबर संपला, तरी सुद्धा अजून पैसे आलेले नाहीत. याचं कारण काय आहे? मग हे पैसे कधी मिळणार? मकर संक्रांतीचा बोनस, नवीन वर्षाचं गिफ्ट अखेर लाडक्या बहिणीला, लाडक्या ताईंना कधी जमा होणार? या प्रश्नाचं उत्तर याच व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. बहिणींसाठी खुशखबर, आजपासून होणार पैसे जमा. अखेर बहिणीची प्रतीक्षा संपली. आता होणार संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील सर्व पात्र लाभार्थी बहिणींना पैसे जमा. EKYC संदर्भात सुद्धा आले आहे जबरदस्त अशी अपडेट. आता तुम्हाला EKYC करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. आता बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये या महिलांनाच पैसे मिळणार. या महिला अशा असतील ज्यांना निवडक महिलांमध्ये निवड झालेली असेल आणि या महिलांना 100% पैसे मिळणार. यांचे पैसे सरकार सुद्धा थांबवू शकत नाही, कोणीही थांबवू शकत नाही, किंवा या महिलांचे पैसे कोणीही बंद करू शकत नाही. मग त्या नेमक्या महिला कोणत्या आहेत? तर बघा, ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेमध्ये फॉर्म भरला आहे आणि त्यांचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, EKYC त्यांनी पूर्ण केलेलं आहे, अधिकृत शासन त्या सर्व अटी शर्ती निकषमध्ये त्या महिला बसत आहेत, अशा सर्व महिलांचे पैसे कोणीही बंद करू शकत नाही. त्यांना 100% पैसे मिळणार आहेत. आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भातील अधिकृत अपडेट्स तुम्हाला आपल्या या युट्यूब चॅनलवरती दिल्या जाणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी केली आहे मोठी अपडेट. त्यांनी सांगितलेलं आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत महत्वाचे आहे, आवश्यक आहे. यासाठी तुम्हाला 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख असून आता केवळ शेवटचे 4 दिवस उरले आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली ई केवायसी पूर्ण करावी अशी नम्र विनंती त्यांनी केलेली आहे. बघा शेवटचे 4 दिवस नाही, सॉरी, ठीक आहे. तर बघा शेवटचे 2 ते 3 दिवस उरलेले आहेत, शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत. या 2 दिवसामध्ये ई केवायसी करून घ्या, अन्यथा तुमचे पैसे बंद होऊ शकतात. ठीक आहे. आता बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचंड गाजलेली योजना. मुख्यमंत्री त्यावेळेस होते एकनाथ शिंदे साहेबांनी ही सुरू केली होती. आता ही योजना कायम सुरू ठेवण्यात आलेली आहे आणि या योजनेमध्ये तुम्हाला आता मकर संक्रांतीचा बोनस मिळणार आहे. त्या अगोदर सर्व पात्र लाभार्थी महिलांसाठी लाडक्या बहिणींसाठी एक धक्कादायक अशी अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेची ई केवायसी करण्याची अंतिम मुदत आहे 31 डिसेंबर 2025 पर्यंत. अवघे शेवटचे 2 दिवस बाकी आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी आजच ई केवायसी पूर्ण करावी अशी नम्र विनंती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे मॅडम यांनी केलेली आहे. त्यामुळे सर्व महिलांना 2 दिवसामध्ये ई केवायसी पूर्ण करायची आहे. ज्यांची राहिलेली आहे त्यांना पूर्ण करायची आहे. ज्यांनी ऑलरेडी ई केवायसी पूर्ण केलेला आहे त्यांना काहीही करण्याची गरज नाहीये. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना. नमस्कार, आजची अपडेट. लाडक्या बहिणीला जमा होणार मकर संक्रांतीचं गिफ्ट. मकर संक्रांतीचा बोनस आता वाटप होणार आहे. नवीन वर्षाचं हे गिफ्ट सर्व पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा करण्यात येणार आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना पुढील अपडेट. तर बघा महत्वाची घोषणा करण्यात आलेली आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. लाडक्या बहिणींना आता 3 हप्ते जिल्ह्यानुसार वितरित होणार आहे. बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण टोटल 36 जिल्हे आहेत. या 36 जिल्ह्यामध्ये जिल्ह्यानुसार 1, 5, 8, 10 असं 36 टोटल जिल्हे आहेत. तर या जिल्ह्यामध्ये यादी समाविष्ट झालेली आहे, ज्यामध्ये 15 जिल्ह्याची नावे त्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. आणि ते 15 जिल्हे कोणते आहेत? ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहेत, सर्वात अगोदर पैशांचा पाऊस होणार आहे. ठीक आहे. तर असे जिल्हे कोणते आहेत त्यांची यादी सुद्धा आलेली आहे. बघा एकूण 3 टप्प्यामध्ये आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होणार आहेत. 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे. पैशाचं महावाटप होणार आहे. मकर संक्रांतीची ही खास भेट लाडक्या बहिणीसाठी असणार आहे. लाडक्या भावांकडून महायुती सरकारकडून ही खास भेट असणार आहे. यंदाची मकर संक्रांतीचा सण लाडक्या बहिणीचा आनंदामध्ये साजरा व्हावा हाच उद्देश महायुती सरकारचा असणार आहे. त्यामुळे बघा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, समृद्धीचा सण, आनंदाची उधळण. सर्व लाडक्या बहिणीला मकर संक्रांती सणाच्या खूप खूप शुभेच्छा. आता 3 दिवसामध्ये 3 टप्प्यामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैशाचं महावाटप होणार आहे. आता आपण पहिला टप्पा या ठिकाणी पाहूया. ठीक आहे. स्क्रीनवरती तुम्हाला आता पहिल्या टप्प्याची यादी दिसत आहे. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता पहिला टप्पा, दिवस पहिला, प्रारंभ आणि पहिला टप्पा. पहिला टप्पा या ठिकाणी मिळालेल्या अपडेटनुसार आज 29 तारखेला 29 डिसेंबर पहिला टप्पा. समाविष्ट प्रशासकीय विभाग. आता बघा महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 36 जिल्हे आहेत, 6 विभाग आहेत. त्यातील पहिले 2 विभाग असे असतील ज्या जिल्ह्यात पैसे जमा होतील त्या विभागाची यादी आपल्याकडे आलेली आहे. तर बघा पहिला विभाग आहे कोकण विभाग आणि पुणे विभाग. आता याच्यामध्ये कार्यवाही कशा प्रकारे असेल तर बघा वितरणाचा शुभारंभ. मोठ्या लोकसंख्येच्या भागात डीबीटी प्रक्रिया सुरू आहे, ही कार्यवाही सुरू आहे. ठीक आहे. हे पहिल्या टप्प्यामधील विभाग असतील. आता दुसऱ्या टप्प्यामधील विभाग बघा 30 डिसेंबर या ठिकाणी मिळालेल्या अपडेटनुसार या ठिकाणी वितरणाचं हे वेळापत्रक 3 दिवसीय वेळापत्रक आलेलं आहे. आणि याच्यामध्ये बघा समाविष्ट प्रशासकीय विभाग. पहिला विभाग आहे नाशिक विभाग आणि छत्रपती संभाजीनगर विभाग. या विभागातील जेवढे पण जिल्हे आहेत त्यांना पैसे जमा होतील. कार्यवाही बघा राज्याच्या मध्यवर्ती भागातील लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा करणे. सर्व पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे, हे गिफ्ट 100% आता जमा होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना 3 दिवसीय हप्ता वितरण वेळापत्रक. दिवस तिसरा अंतिम टप्पा. हा शेवटचा टप्पा असेल 31 डिसेंबरचा. बघा नवीन वर्षाचं गिफ्ट, मकर संक्रांतीचा बोनस हे सर्व आता तुम्हाला जमा होणार आहे. मग यामध्ये असणार आहे अमरावती विभाग आणि नागपूर विभाग. मग उर्वरित वितरण पूर्ण करणे आणि तांत्रिक अडचणीवर कार्यवाही करणे ही मेन कार्यवाही यामध्ये असणार आहे.
तर बघा अशा प्रकारे 3 दिवसामध्ये 3 टप्प्यामध्ये 3 ह्याच्यामध्ये हे वितरण होणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेसंदर्भात आता मोठी बातमी येत आहे. लाडक्या बहिणीला आजच पैसे वाटप आलेले आहे. सर्वात मोठी अपडेट, सर्वात मोठी गुड न्यूज. ठीक आहे. त्यानंतर बघा लाडकी बहीण योजना आजची सर्वात मोठी खुशखबर. पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये योजनेचा हप्ता आज जमा करण्यात येत आहे. आर्थिक मदत या योजनेअंतर्गत थेट 1500 रुपयाचा लाभ जमा करण्यात येणार आहे. थेट बँकेमध्ये हे पैसे जमा होतील. रक्कम आधार कार्डशी जोडलेल्या बँक खात्यामध्ये जमा होईल. या योजनेचा उद्देश असणार आहे महिलांचे आर्थिक सक्षमीकरण व स्वावलंबन. आणि या योजनेसाठी जी पात्रता असणार आहे ती आहे महाराष्ट्र राज्याचे तुम्ही रहिवासी असले पाहिजे. महिलेचं वय 21 ते 65 याच्यामध्ये असलं पाहिजे. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असलं पाहिजे. टिप, कृपया आपले बँक खाते तपासा. तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत की नाही हे तुमचं बँक खातं तपासल्यावरच तुम्हाला समजणार आहे. आता बघा मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेतली आहे मोठी पत्रकार परिषद, घेतली आहे मोठी बैठक. मंत्रिमंडळाची बैठक झालेली आहे, कॅबिनेटची बैठक झालेली आहे आणि या बैठकीमध्ये सीएम म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी यांनी पत्रकार परिषद घेतली आहे आणि लाडकी बहीण योजनेचे पैसे वितरणासंदर्भात चर्चा केलेली आहे. मंत्रिमंडळाच्या या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे. आता आजपासून लाडकी बहिणींचे पैसे वितरण करणार आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब. लाडक्या बहिणीला बरेच दिवस झालं प्रतीक्षा करावी लागली होती हप्ता मिळण्यासाठी, परंतु आता हप्ता मिळणार आहे. परंतु आता 100% पैसे जमा होणार आहे. अखेर लाडक्या बहिणीची आता प्रतीक्षा संपणार आहे. तसेच लाडकी बहीण योजनेसंदर्भात मोठी बातमी समोर आलेली आहे. लाडकी बहीण योजनेची रक्कम आता वाढवली जाणार आहे. मोठी वाढ या रकमेमध्ये केली जाणार आहे. आता नवीन शासन निर्णय जारी होणार आहे. महिलांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक महिला खुश आहे, प्रत्येक लाडकी बहीण खुश आहे. आता 2100 रुपये वाटप होणार आहे. ही बातमी तुम्ही सविस्तर स्क्रीनवरती दिसत आहे ती तुम्ही वाचू शकता. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करून. तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे तर आता जमा होणार आहे. तसेच आपल्या चॅनलवरील सर्व म्हणजे टोटल व्ह्युअर्स, सर्व सबस्क्रायबर्सला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आपल्या चॅनल माध्यमातून सुद्धा खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे. तसेच बघा नवीन वर्षाच्या शुभेच्छा, हॅपी मकर संक्रांती सणाच्या शुभेच्छा. आता मकर संक्रांती सणाचा बोनस या ठिकाणी जमा होणार आहे. तसेच बघा लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी करण्यासाठी अंतिम तारीख अत्यंत महत्वाची आहे. बघा 31 डिसेंबर शेवटची तारीख आहे. अंतिम मुदत निश्चित केलेली आहे. शक्य तितक्या लवकर अंगणवाडी सेविकेची तुम्ही संपर्क साधावा. आवश्यक सर्व कागदपत्रे जमा करावीत. ई-केवायसी पूर्ण करून घ्यावी असे आवाहन महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आलेले आहे. ज्यांची ई-केवायसी पेंडिंगला आहे त्यांनी लवकरात लवकर ई-केवायसी करून घ्या. आता बघा महाराष्ट्र राज्यातील या सर्व महिलांना आता पैसे जमा होणार आहे. पैसे सर्व बँकेमध्ये पडणार आहेत. महिला व बालविकास विभागाकडे आता चेक देण्यात येणार आहे डीबीटी पैसे ट्रान्सफर करण्यासाठी. डीबीटी संघ आता या ठिकाणी पैसे वाटप करणार आहे. आता बघा पहिल्या टप्प्यामध्ये 1500 रुपये जमा झाले. पहिल्या टप्प्यामध्ये 1500 रुपये नोव्हेंबर महिन्याचे जमा. दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा पैसे जमा होणार. 3000 रुपये दुसऱ्या टप्प्यामध्ये असणार आहेत. आणि असा मेसेज तुमच्या मोबाईलवरती आता पडणार आहे. लाडक्या बहिणींसाठी खुशखबर. आणि पहिला टप्पा 3000 प्लस 1500 म्हणजे थेट 4500 रुपयाची रक्कम लाडक्या बहिणीला आता मकर संक्रांतीचा बोनसच्या संदर्भात या ठिकाणी जमा होणार आहे. त्यानंतर बघा लाडक्या बहिणीसाठी खुशखबर. मकर संक्रांतीला महिलांना मिळणार मोठे 3 गिफ्ट. लाडकी बहीण योजनेअंतर्गत हॅपी मकर संक्रांती. पहिलं गिफ्ट स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे. तर वाढीव आर्थिक मदत तुम्हाला मिळणार आहे म्हणजे इन्क्रीज द फायनान्शियल ऍड. दुसरे मोठे गिफ्ट असणार आहे संक्रांतीचा बोनस तुम्हाला जमा होईल. तिसरे मोठे गिफ्ट असणार आहे कौशल्य विकास कार्यक्रम. नवीन कौशल्य विकास कार्यक्रम म्हणजे न्यू स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम संदर्भात आता महाराष्ट्र शासन काम करत आहे. मकर संक्रांतीचं बोनस, मकर संक्रांतीचं गिफ्ट सर्व बहिणींना, सर्व लाडक्या बहिणींना आता जमा होणार आहे. त्यानंतर बघा मकर संक्रांती सणानिमित्त बहिणींसाठी 5 मोठे गिफ्ट वितरित होणार आहे. याच्यामध्ये पहिलं क्रमांकाचं गिफ्ट तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे. पहिलं गिफ्ट आहे शिलाई मशीन. पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत शिलाई मशीन योजनेचं वाटप होणार आहे. तसेच पैठणी साडी सुद्धा वाटप केली जाणार आहे.
तिसरं गिफ्ट असणार आहे संसार उपयोगी वस्तू वाटप केल्या जातील, जसे की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत तो लाभ दिला जात असतो. तसेच काही डिजिटल उपकरणे सुद्धा वाटप केली जातील. तसेच सर्वात मोठी लाडकी बहीण योजना हीच तुमच्यासाठी मोठी भेट आहे. ज्या महिला गरीब कुटुंबातील आहेत, गरीब घटकातील आहेत, अशा महिलांना या योजनेमधून आर्थिक सहाय्य व इतर लाभ